नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आणि नमू दोघीजणी घरी आलेले असतात आणि दोघींचेही चेहरे जरासे पडलेले असतात. ईशू म्हणत असते की ताई, आपण जेव्हा इथून घरातून बाहेर पडलो होतो हॉस्पिटलला जायला, तेव्हा किती उमेद होती ना. परंतु आता सगळं शांत झालंय. बाबांचं असं ऐकल्यानंतर जरा शांतच व्हायला झालंय. आता खरंच काय होईल काही माहीत पडत नाहीये. सगळी उमेद होती ती अशीच पाण्यात गेल्यासारखी वाटते. त्यावेळेला नमू म्हणते की हो ना, अगं मलाही वाईट वाटतंय. बाबा कधी बरे होतील ना याचीच काळजी लागून राहिली आहे. कधी बरे होतील काहीच सांगता येत नाही आहे. त्यावेळेला मग आता नम्रता म्हणत असते की मला पण ना आता चैन पडत नाही आहे. खरं तर जोपर्यंत बाबा घरी येणार नाही ना तोपर्यंत जीवाला चैनच पडणार नाही आहे बघ. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की तुला माहिती आहे ताई, मला आता लक्षात आलं की उद्या ना आपल्या घरी गणूबाप्पा येणार आहे. त्यामुळे उद्या गणूबाप्पा येणार असल्यामुळे असं वाटतंय की गणूबाप्पा आपल्या आयुष्यात सगळा आनंद घेऊन येईल. दुःखाचा जो डोंगर असेल तो बाजूला होईल आणि गणूबाप्पाच्या आशीर्वादाने सगळं काही बरं होईल. मला काय वाटतंय माहिती आहे का ताई, की आपण ना सगळं आता आनंदाने घेतलं पाहिजे. म्हणजेच उद्या गणूबाप्पा येणार आहे तर त्याच्या स्वागतासाठी आपण अगदी मस्तपैकी तयारी केली पाहिजे. तुला माहिती आहे ना, तो आपल्या आयुष्यातली सगळी संकटं दूर करण्यासाठीच येतो. कदाचित गणूबाप्पा बाबांना लवकरात लवकर बरं करेल. मग मला असं वाटतंय की आपण ना त्याच्या स्वागताची अगदी जोरदार तयारी केली पाहिजे. सगळ्या गोष्टी अगदी विसरून सगळ्या गोष्टींसाठी नीट तयारी केली पाहिजे. तेव्हा मग नमू म्हणते की पण होईल का सगळं व्यवस्थित? तेव्हा ती म्हणते की हो, अगं ताई का नाही होणार? मला असं वाटतंय की आपण गणूबाप्पाच्या पहिल्याच दिवशी ना आपलं क्लाउड किचन सुरू करूया का परत? म्हणजे काय जास्त फार मोठ्या ऑर्डर घेऊया नको. फक्त छोट्याच ऑर्डर घेऊया आणि तेही आपण घरूनच पूर्ण करूया ना. काय म्हणतेस? म्हणजे कसं आहे ना, आता बाबांचं ऑपरेशन आहे, तर त्यांच्या ऑपरेशनसाठी काही हातभार पण लागेल आणि तेवढंच आपलं नवीन कामही आता परत सुरू होईल ना. तेव्हा नमू म्हणते की हो गं, बरोबर बोलतेस तू. आणि तसंही आपले बाबा आपल्याला म्हणतातच की माझी इशू आणि नमू म्हणजे माझे 2 हात आहेत आणि मग आपण आता काहीतरी करून दाखवूया. समजा जर बाबा बरे होऊन दरवाजात आले, तर त्यांनाही वाटलं पाहिजे की त्यांच्या 2 मुली ह्या त्यांची शान आहेत आणि त्या व्यवस्थितपणे सगळं करतायत, हो की नाही? असं म्हणून आता दोघीही ठरवतात की आपण सगळं व्यवस्थित करूया दोघींनी मिळून बाबांच्या खर्चाला हातभार लावण्यासाठी. तर इथे राकेश हा पैसे आणून त्या एम केकडे ठेवतो आणि म्हणतो की हे घे, तुझे पैसे घे. तेव्हा मग एम के म्हणतो की शेट, अगदी पटकनच जाऊन पैसे आणलेत. तेव्हा मग राकेश म्हणतो की हो आणावंच लागेल, त्याशिवाय तू काम करत नव्हतास ना. हे बघ, आता पैसे आणलेत आणि हो, व्याजावर उचललेत बरं का पैसे, फार मोठ्या व्याजावर. त्यामुळे ना माझं काम हे झालंच पाहिजे. तेव्हा मग तो म्हणतो की शेठ कसं असतं ना, यामध्ये हे जेवढं मोठं काम असतं ना तेवढंच मोठा दामही लागतो आणि तेवढाच जास्त वेळही लागतो. त्यामुळे मग लगेच लगेच राकेश बोलून दाखवतो की हे बघ, मला जास्त काहीतरी फिलॉसॉफी सांगू नको. आणि त्यामुळे मग आता तो म्हणतो की मी पैसे दिलेत, माझं काम लवकर झालं पाहिजे. तेव्हा आता लगेच नेमके म्हणतो की हे बघा राकेशजी, हो एवढा मोठा ॲटिट्यूड दाखवायचा नसतो. आपलं काम असेल तर समोरच्याला इतका ॲटिट्यूड दाखवू नये. तेव्हा राकेश म्हणतो की हे बघ ॲटिट्यूडच्या मला जास्त काही सांगू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, माझं काम काही केल्या उद्या झालंच पाहिजे, कळलं? कारण तेवढं काम मला महत्त्वाचं आहे. उद्याच्या उद्या तो अर्णव राजेशिर्के अडकलाच पाहिजे. तेव्हा मग तो असं बोलून धमकी देऊन निघून जात असताना लगेच एम के म्हणतो की तुम्ही काय पैसे देऊन भाजी घ्यायला बाहेर पडलेला नाही आहेत. भाजी विकत घ्यायला नाही आलात तुम्ही. महत्त्वाचं काम करायचं आहे. वेळही तेवढाच लागतो, समजलं? तेव्हा राकेश म्हणतो की मला वेळेचं वगैरे काही सांगायचं नाही. आता तुला पैसे दिलेत ना मी, तर पुढच्या 2 दिवसांसाठी तू माझ्यासाठी नोकर आहेस. त्यामुळे नोकर माणसाने जास्त आवाज करायचा नाही. माझ्या लक्षात ठेव काय बोलते ते. आणि उद्याच्या उद्या माझं काम झालंच पाहिजे. आलं आहे का लक्षात? त्यावेळेला तो म्हणतो की तुला माहिती आहे माझं रेकॉर्ड कसं येते, त्यामुळे माझं जे काम आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. उद्याच्या उद्या अर्णव राजेशिर्के अडकलाच पाहिजे, नाहीतर बघ मी काय करतो ते. त्यामुळे लक्षात ठेव. असं म्हणून आता तो तिथून धमकी देऊन निघून जात असतो. आणि त्याच वेळेला आता एम केला त्याचा खूप राग आलेला असतो. एम के आता काहीच बोलत नाही. तो निघून गेल्यानंतर एम के आता फक्त त्याच्याकडे रागाने बघत असतो आणि म्हणतो की माझ्याशी अशा प्रकारे बोलून तू खूप मोठी चूक केलीस मित्रा. आता तुझं काम बघ मी उद्या वाजवतोच. बघ तुझं काम पूर्ण करायचं आहे ना,
ठीक आहे, आद्या व्यवस्थित उद्याच्या उद्या तुझं काम पूर्ण करतो मी, असं बोलून MK आता त्याच्यावर खूपच जास्त चिडलेला असतो आणि तिथून राकेश आता निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे राजेश शिर्केंच्या घरी गणपतीच्या डेकोरेशनची तयारी सुरू असते आणि आकाश म्हणत असतो, बाबा दरवर्षी कितीही ठरवलं तरीही आपल्याला डेकोरेशनसाठी रात्रही पुरतच नाही, खूप वेळ लागतच असतो. त्यावेळेला मामा म्हणतो की अरे हीच तर वेळ असते ना आणि हीच तर मजा असते ना गणपतीच्या दिवसांची. आणि तो आकाश आता अंजलीला म्हणतो की ताई तू जाऊन जरा आराम कर ना, खूप वेळ झाला आहे. तेव्हा ती म्हणते की नाही रे राहू दे, बसते मी, मला हे सगळं बघायला फार मजा वाटते. तेवढ्यातच अर्णव देखील आलेला असतो आणि लावण्य आहे त्यांनी म्हणते की चला इट्स टाईम फॉर कॉफी, असं म्हणून ती सगळ्यांना आता कॉफी देत असते. मामीला, नंतर अंजलीला आणि बाकीच्या सगळ्यांना देखील ती आता कॉफी देत असते. आणि मग अंजली म्हणते की खरंच खूप मजा येते ना आता. आणि लावण्या अर्णवला येऊन कॉफी देते आणि म्हणते की ए आर हे घे कॉफी. आणि ए आर यावर्षी गणपतीच्या दिवशी आपण दोघंही एकत्र जोडीने गणपतीची पूजा करणार आहोत राईट, असं ती पटकन त्याला बोलते. आणि अर्णव त्यावर काहीच बोलत नाही, तो गप्प असतो. नंतर मग अंजली म्हणते की खरंच खूप छान मजा येणार आहे यावेळेला. नंतर आता सगळेजणं एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता आकाश म्हणतो की पुढच्याही वर्षी छान पाहुणा येणार आहे गणपतीच्या स्वागतासाठी. अंजली त्यावेळेला हसत असते. आणि मग लगेच अंजली म्हणते की हो ना, खरंच खूप मजा येणार आहे तेव्हाही, आणि आत्ताही मला असं वाटतंय ना की काहीतरी करावं म्हणून. तर आता उद्याच्या गणपतीच्या नैवेद्याचं काय, असं मामा विचारतो. त्यावर लगेच वल्लरी म्हणते की नैवेद्याचं काय, बाकीचं जे सगळं जेवण आहे ते जेवण अनिता बनवणार आहे. नंतर जे गणपतीचे मोदक आहेत ना ते मी बाहेरून ऑर्डर केलेत, असं लगेच ती बोलल्यावर मामा म्हणतो की काय, अगं काय बोलतेस काय तू, गणपतीचे मोदक तू बाहेरून ऑर्डर करणार आहेस? अगं आईला कळलं ना तर ती सोलून खाईल आपल्या सगळ्यांना. गणपतीचे मोदक कोणी बाहेरून ऑर्डर करतं का? अगं नैवेद्य असतो तो देवाचा, तो घरातच बनवावा लागतो, असं कुठूनही बाहेरून ऑर्डर करून थोडीच चालतं. असं म्हटल्यावरती म्हणते की अहो काय बोलणार, मी किती मोदक करणार, माझे ना बाबा हात दुखत आहेत, त्यामुळे मला काही बाबा जमणार नाही आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की कसं करायचं? अंजली म्हणते की मामा डोंट वरी, मी आहे ना, मी बनवीन उकडीचे मोदक, आणि मला आता हे उकडीचे मोदक बनवायला फार आवडतात. नंतर मग आकाश म्हणतो की ताई, तेव्हा मामाही म्हणतो की अगं अंजली तुझी तब्येत, तेव्हा मग ती म्हणते की नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे तब्येतीचा वगैरे, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि अर्णव तेवढाच माझ्याकडून बाप्पाची सेवा आणि बाप्पासाठीचा आशीर्वाद तर मला हवाच आहे, आणि लहानपणापासूनच मला हे मोदक बनवायला खूप आवडतात, तसंही मी उकडीचे मोदक बनवेनच, डोंट वरी. मलाही हे सगळं आवडतं खरं तर करायला, त्यामुळे मी आवडीने हे करेन सगळं, असं ती बोलून दाखवते. त्याच वेळेला मग आता मामा म्हणतो की अच्छा असं आहे का, ठीक आहे मग. मग अंजली असं म्हटल्यावर वल्लरी म्हणते की चला ठरलंच तर मग, म्हणजे नैवेद्य अनिता बनवणारच आहे, उकडीचे मोदक आपली अंजली बनवेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हो मी पण आहेच की तुझ्या मदतीला, मी पण करेनच तुझी मदत. आणि मग ती म्हणते की लावण्या, अगं तुझी नणंद बघ उकडीचे मोदक किती छान बनवते, तिच्याकडून शिकून घे बरं, एक एक ट्रिक्स तिच्याकडून शिकून घे. लावण्या म्हणते की वाव, एक्झॅक्टली मी शिकून घेणारच आहे, तसंही मला उकडीचे मोदक बनवायला शिकायचेच होते आणि मला आता उद्या शिकायला मिळणार, खरंच आय एम व्हेरी ग्लॅड, असं ती खुश होऊन बोलते. आणि नंतर सगळेजणं कॉफीचे जे मग असतात ते बाजूला ठेवतात आणि तेवढ्यातच मामा आणि अर्णव बाजूला येतात. सगळेजण अगदी गणपतीच्या तयारीमध्ये दंग झालेले असतानाच अर्णव म्हणतो की मामा चल आता उद्यापर्यंतचं काहीच टेन्शन नाही. आणि तेवढ्यातच आता मामाला अर्णव म्हणतो की उद्या मला राकेशच्याबद्दल जे काही रिव्हील करायचं आहे ते रिव्हील करता येईल, कारण उद्याचा दिवस ताई दुपारपर्यंत तरी बिझी असेल. तेव्हा मग मामा म्हणतो की हो अगदी बरोबर, कारण उद्याचा दिवस अंजली ही दुपारपर्यंत तरी सगळ्या कार्यक्रमामध्ये या बिझी असणार आहे, त्यामुळे राकेश तिला काही करणं किंवा तिला काही सांगणं हे पॉसिबलच नाही आहे. त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया, ते म्हणजे इतक्यात राकेशला काहीच करता येणार नाही आहे, सगळं काही व्यवस्थित होईल, तू डोंट वरी, आपल्याला जे काही करायचं ते आपण करून मोकळं होऊया. तितक्यातच अर्णवला फोन येतो. तो म्हणतो हॅलो पाटील बोल, काय झालं आहे? आणि हे ऐकल्यानंतर तो म्हणतो व्हॉट, इतक्या मोठ्या इंटरेस्टवरती त्याने पैसे उचललेत? आणि मग तो म्हणतो पुढे लक्ष ठेव, काय होतं आहे ते सांग. आता अर्णवला मामा म्हणतो की काय रे काय झालं, कोणाबद्दल बोलत होता तो? तेव्हा अर्णव म्हणतो की मामा अरे पाटीलबद्दल बोलत होता, पाटील राकेशबद्दल बोलत होता.
म्हणजे राकेशने ना फार मोठ्या व्याजावर पैसे उचललेत. कोणत्या कामासाठी उचललेत काहीच कळत नाही आहे, पण त्याने ते सगळं केलं आहे. आता त्यानंतर राकेश आणि मामा अर्णव आणि मामा बाजूला निघून जातात. पुढे काय करायचं ते कळत नसतं. ते दोघंजणही बाजूला येतात. तेव्हा आता राकेश इकडे गणपतीच्या डेकोरेशनच्या तयारीला मदत करत असतो आणि तो पाठ ठेवल्यानंतर म्हणतो की बघा ईश्वरीजी, हे बघा ही आरास आपली अशी तयार झाली आहे. तेव्हा मग ती म्हणते की फारच सुंदर केले तुम्ही, बढिया. तेव्हा मग ती म्हणते की तुम्ही हे सगळं कशाला केलं? मी आणि नमुताई होतोच की, आम्ही केलं असतं. तेव्हा तो म्हणतो की अहो ईश्वरीजी, असं काय म्हणताय तुम्ही? अहो मी काय इथे परखा आहे का? अहो माझंच घर आहे ते आणि माझ्याच घरातल्या गणपतीची सजावट आहे. मग करायला नको का? तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हो, खरंच राकेशजी तुम्ही आहात ना, म्हणून खूप मोठा हातभार लागतोय बरं आम्हाला. आणि हो ईश्वरीजी, ईश्वरी अगं ते आपल्याच घरातले आहेत, त्यामुळे काहीच काळजी नाही आहे, आपल्याला मदत करतायत म्हणून. आणि तुम्हाला माहिती आहे का राकेशजी, दादा नाही आहेत ना, तर तुम्ही आम्हाला दादाच्या जागी अगदी कोणीतरी पुरुष म्हणून भक्कम आधार देताय असं वाटतंय आम्हाला. कारण दादा नाही आहे तर असं ना कधी-कधी चुकल्यासारखं वाटतंय. परंतु तुम्ही आहात ना म्हणून खरंच खूप बरं वाटलं. आणि दादा नाही आहे तर तुमच्यासारखा मुलगा एक खंबीर आधार वाटतो या घराला. खरंच खूप बरं वाटतंय. तेव्हा मग तो म्हणतो की अहो असं काय बोलताय आत्या तुम्ही? हे माझंच तर घर आहे ना आणि ही सगळी माझीच माणसं आहेत आणि माझ्या घरामध्ये केल्यावर काही होणार आहे का? असं म्हटल्यावर आता ते सगळेजण हसायला लागतात. मुद्दामच राकेश मी किती चांगला आहे हे सगळ्यांना दाखवून देत असतो आणि मग सगळेजण गप्प बसलेले असतात. त्याच वेळेला मग आता ईश्वरीला तो म्हणतो की ईश्वरीजी, आपण पुढच्या वर्षी जोडीने सत्यनारायणाच्या पूजेला बसणार आहोत बरोबर ना? असं म्हटल्यावर ईश्वरी त्याला काहीच बोलत नाही. ती आता आत्याला म्हणते की आत्या ती फुलं आहेत ती दे मला. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की झालं. डेकोरेशनचं काम अगदी मस्तपणे पूर्ण झालं आहे. सगळं व्यवस्थित होतं आहे आता. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की आत्या उद्या आपण गणपती आणायचा आहे. मला असं वाटतंय ना की गणपतीच्या मुहूर्तावर सगळं काही व्यवस्थित होणार आहे. बाप्पाच्या आगमनाने सगळ्या काही गोष्टी अगदी व्यवस्थितपणे होऊन जाणार आहेत आणि आम्हीही त्याच निमित्ताने क्लाउड किचनला सुरुवात करणार आहोत, असं ती सांगत असते. आणि नंतर म्हणते की मला तर वाटतंय की कधी कुठल्याही क्षणी बाबा दरवाजात येऊन उभे राहतील आणि बघतील की आपण सगळं किती आनंदाने करतोय ना आणि बाबा लवकरात लवकरच बरे होतील. त्यांच्या त्या गप्पा सुरू असताना राकेश आहे एक हार सजवत असतो आणि त्या हाराला गाठ मारतो आणि ईश्वरीकडे बघत बघतच तिच्या गळ्याजवळ म्हणजेच तिच्या चेहऱ्याजवळ तो लांबूनच हार धरून बघत असतो, म्हणजे लग्नाच्या वेळेला गळ्यात तो हार घालण्यासाठी. तेवढ्यातच ईश्वरी म्हणत असते की आत्या, मला असं वाटतंय ना की लवकरात लवकर हे सगळं व्यवस्थित व्हावं आणि गणूबाप्पाच्या आशीर्वादाने सगळं काही नीट व्हावं असंच वाटतंय मला. आणि बाबा हे कधीही कोमातून बाहेर येतील, कोणत्याही क्षणी ते बाहेर येतील आणि आनंदाने हे सगळं बघतील, तर त्यांना खरंच खूप बरं वाटेल ना. असं म्हटल्यावर आता राकेश तिकडे बघतो आणि म्हणतो की बावळट मुलगी, अगं तुझा बाप आता साधा शुद्धीवरही येत नाही आहे, कोमात आहे तो, तर तो कसा काय येणार आहे इथे? तुला बोलायला काही वाटतं की नाही? उगाच आपला बावळटपणा. असं राकेश आता तोंडातल्या तोंडातच स्वतःशीच बोलत असतो आणि तिथे सगळेजणं दादा म्हणजेच संजय येण्याच्या स्वप्नाची सुरुवात करत असतात. परंतु राकेश म्हणत असतो की तुझा बाप आता कधी परत येणार नाही आहे आणि गालातल्या गालात हसत असतो, असं गालातच म्हणत असतो. तर इकडे दुसऱ्या दिवशी गणपतीचं आगमन झालेलं असतं. आकाश गणपती बाप्पाला घरात घेऊन येत असतो. सगळेजण गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत गणपती बाप्पाचं स्वागत करतात. त्याच वेळेला आता अंजली ही म्हणते की आकाश ये आतमध्ये ये आणि वल्लरी आता गणपती बाप्पाला ओवाळत असते आणि गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ती अगदी व्यवस्थितपणे तयारी करते. आणि त्याच वेळेला मग आता अर्णव हा रागात असतो आणि तो खूप चिडलेला असतो. कारण राकेशकडे तो बघत असतो. राकेशचं अगदी गालातल्या गालात ते इरिटेटिंग हसणं, त्याला त्याचा खूपच राग येत असतो. म्हणून तो रागानेच त्याच्याकडे आता बघत असतो. तेव्हा मग आकाश गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणून आतमध्ये येतो आणि तो येत असताना इथे गणपतीची मूर्ती आतमध्ये आणत असतो आणि सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवून आता गणपती बाप्पाचं स्वागत करतात. मामा आणि आकाश दोघंजणही गणपती बाप्पाला त्यांच्या जागेवर विराजमान करतात आणि मग नंतर इकडे सगळेजण गणपती बाप्पाचे हात जोडतात की सगळं काही व्यवस्थित होऊ दे. गणपती बाप्पाचं आगमन झाल्यामुळे सगळ्या गोष्टी आता नीट होऊ दे. तेव्हा मग मामा आता बाप्पाला बघत म्हणतो की बाप्पा सगळं काही अलबेल होऊ दे, सगळं काही व्यवस्थित होऊ दे. मनातल्या मनातच खरं तर त्यांच्या मनात इच्छा असते की राकेशचं सगळा पर्दाफाश व्हायला हवा.
परंतु आता काहीच मनापासून बोलता येत नसतं. तेव्हा मग आता गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आरतीची वेळ आलेली असते. सगळीकडे छान गणपती बाप्पासाठी मोदक, त्याचे आवडते आणि त्याचप्रमाणे जास्वंदीची फुलं हे सगळं असतं. आता आरती सुरू झालेली असते आणि लावण्य आणि अर्णव दोघंजणही आजूबाजूलाच असतात आणि दोघं एकमेकांकडे बघतच आरतीची सुरुवात होते. त्यानंतर मग आता राकेश हा तिथे मामाकडे बघत असतो आणि मामाकडे बघत असताना तो गालातल्या गालातच हसत असतो आणि अर्णवकडेही तो बघत असतो. आणि नंतर मामा हा गणपती बाप्पाची आरती करायला सुरुवात करतो. सगळेजण गणपती बाप्पाच्या आरतीसाठी अगदी मनापासून तयार झालेले असतात आणि हात जोडून उभे असतात. त्यानंतर राकेश आणि अंजली दोघंजणही एकमेकांसाठी अगदी आनंदात टाळ्या वाजवत असतात आणि खूप खुश होत असतात. त्याच वेळेला आता इथे राकेश हा तिथे मामाकडे बघतच असतो आणि अर्णवकडेही तो अगदी गालातल्या गालात हसत बघत असतो आणि तो हसत बघत असताना अर्णवला कळत असतं की तो मुद्दाम चिडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या ज्या काही गोष्टी चालल्यात त्यामधून तो हे सगळं मुद्दाम करायला बघतोय. परंतु अर्णव त्यावेळेला शांत असतो. त्याला माहीत असतं त्याचे पुढचे डावपेच काय आहेत आणि तेच डावपेच आता अर्णवला बाहेर काढायचे असतात आणि MKचीही कॉन्टॅक्ट करून अर्णवचा झालेला असतो. त्यामुळे खरं तर राकेशची वाट लागणार असते, परंतु त्याला काहीच माहीत नसतं. तो अगदी आनंदात असतो की MK माझं काम करणार आणि अर्णवला याबाबतीत अडकवलं जाणार, परंतु त्याला पुढचं काय झालं ते माहीतच नसतं आणि म्हणूनच तो अगदी बेसावध असतो. तेव्हा आता राकेश हा गालातल्या गालात हसत असताना अर्णव देखील त्याच्याकडे रागाने बघतो. आता आरती झालेली असते. सगळ्या जणांना मामा आरती देत असतो आणि आरती घेत असताना अंजली पटकन पुढे येते आणि म्हणते की गणपती बाप्पा सगळं काही व्यवस्थित कर, सगळी विघ्न दूर कर. तेव्हा मग आता लगेचच ती म्हणते की घरावर कुठल्याही प्रकारचं टेन्शन येऊ नको, सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित होऊ दे, गणपती बाप्पा सगळं काही नीट कर. तेव्हा मामा म्हणतो की हो अगं अंजली नको काळजी करूस, गणू बाप्पा आहे तो सगळं काही व्यवस्थित करणार असतो, सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने व्यवस्थित होणार. तेव्हा मग मामा म्हणतो की हो हो अर्णव बरोबर बोलतोय. त्यानंतर मग राकेश म्हणतो की हो गणपती बाप्पा सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल नाही. तेवढ्यात आता पटकन मामा बोलून दाखवतो की काय ना सगळ्या गोष्टी होतीलच व्यवस्थित, परंतु आमच्या जावई बापूंच्या मागे जी इन्क्वायरी लागली ना ती इन्क्वायरी लवकरच क्लिअर होऊन दे, सगळ्या गोष्टी होऊन देत व्यवस्थित, बँकेचं जे फ्रॉड लागलं आहे ते बाजूला होऊ दे, असं मुद्दाम तो बोलतो. त्यावेळेला मग राकेश म्हणतो की अरे मामा होणारच ना क्लिअर, कशाला काळजी करतोयस, अरे तसंही जिजूंचं सगळं रेकॉर्ड क्लिअर आहे ना, क्लिअर असतं सगळं, मग घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा मग लगेच राकेश म्हणतो की हो खरंच असंच व्हायला पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत. आफ्टर ऑल सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित ज्या करतो, माझा रेकॉर्ड किती क्लिअर आहे, मी किती चांगला आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे, असं मुद्दामच तो टोमणा मारून तिथे बोलून दाखवतो. आणि असं बोलल्यानंतर आता अर्णव म्हणतो की चला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होणार, गणपती बाप्पाच्या आगमनाने सगळ्यांना अगदी नीट होणार आहे सगळेजण. आणि तेवढ्यातच आता अर्णवला फोन येत असतो. अंजली म्हणते की चला आता गणपती बाप्पाच्या नैवेद्याची तयारी करायला हवी, बाप्पाचे उकडीचे मोदक करायला नकोत का, असं म्हटल्याबरोबर सगळेजण जात असतात. त्यावेळेला लगेच आकाश म्हणतो की बरं बरं ठीक आहे चला, यायला पाहिजे ना टेस्ट करायला, म्हणजे सगळं कसं झालं आहे काय झालं आहे. तेव्हा लगेच वल्लरी म्हणते की हे बघ फटके दे ना मी तुला, गणपतीला नैवेद्य दाखवल्याशिवाय काही खाता येणार नाही, आलं का लक्षात. तेव्हा तो म्हणतो की हो गं मम्मा माहीत आहे मला, असंही सारण वगैरे कसं झालं आहे काय झालं आहे ते टेस्ट करायला पाहिजेच ना, चला मी पण येतो तुमच्याबरोबर, असं म्हणून आकाश तिकडून निघून जात असतो. त्यावेळेला आता राकेश सगळे गडबड गोंधळीत असतानाच तिथून बाजूला येतो आणि बाजूला येऊन तो पटकनच MKला फोन लावत असतो. आता फोन लावत असताना तो म्हणतो की काय झालं आहे, सकाळपासून या MKला फोन लावतोय, हा फोनच का उचलत नाही आहे, नक्की काय झालं आहे, याने काही गडबड केली आहे का, असा विचार तो करत असतो. नंतर इथे ईश्वरीच्या घरीही तेच सुरू झालेलं असतं. ईश्वरीच्या घरी गणपती बाप्पाची आरती सुरू असते. गणपती बाप्पा घरी आलेले असतात, परंतु तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात कारण बाबा घरी नाही आहेत. खरं तर गणपती बाप्पा आल्यावर चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच असतो, परंतु ईश्वरीच्या चेहऱ्यावर आनंदच नसतो, टेन्शन असतं, कारण कधी बाबा घरी येतील, कधी ते कोमातून बाहेर येतील असा प्रश्न तिला पडलेला असतो. तर इथे राकेश हा अगदी बिनघोर असतो की माझं काम MK करणार आणि अर्णव इथे गाडीतून निघालेलाही असतो ईश्वरीला सगळं सत्य सांगण्यासाठी. काही झालं तरी ईश्वरीला सगळं सत्य सांगायचंच असं त्याचं आता ठरलेलं असतं आणि त्यामुळे तो अगदी आनंदामध्ये या सगळ्या गोष्टी करण्यासाठी बाहेर पडलेला असतो. आता काय करायचं हे त्याला काहीच कळत नसतं, परंतु इथे
घरात राकेश हा तिथेच आलेला असतो आणि काय चाललं आहे म्हणजे ईश्वरी ही तिथे घरी आणि अंजली इकडे सगळ्यांच्या कराड्यात हे सगळं तो आता बघत असतो आणि मामाचंही पूर्ण लक्ष असतं. अंजली म्हणत असते की ऐकलंस का लावण्य, अगं हे काही मोदकाचं सारण आहे ना, त्यामधला गूळ पूर्णपणे पाक झाल्यानंतरच पूर्ण सुकं झाल्यानंतरच मिश्रणात तुला वेलची पूड घालायची बरं का. तेव्हा ती म्हणते की ओके ओके आय गॉट इट. आणि हो, हे सगळं करायला ना मला खरंच खूप मजा वाटते आहे आणि हे सगळं शिकायला ना खरंच खूप बरं वाटतं आहे. आणि हो, मला हे उकडीचे मोदक शिकायचेच होते बरं का. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की हो लावण्या, शिकून घे बरं. अगं तुझी नणंद आहे ना, ती अगदी सुगरण आहे बरं का, तिच्याकडून सगळ्या गोष्टी तू शिकून घे हळूहळू. तेव्हा मग ती म्हणते की हो हो नक्कीच. आणि मग सगळ्या गोष्टी ती अगदी मनापासून शिकत असते. आणि तो म्हणतो की चला मग आता मला सारणाची टेस्ट करायला दिली पाहिजे ना. तेव्हा मग अंजली म्हणते की फटके देईन ना तुला मी, अजिबात मिळणार नाही. गणपती बाप्पाचा नैवेद्य झाल्याशिवाय अजिबात नाही मिळणार तुला. नंतर राकेश सारखा सारखा जाऊन एम केला फोन लावत असतो, परंतु एम के काही फोन उचलत नाही. ईश्वरीची इथे आरती सुरू असते आणि आरती झाल्यानंतर सगळेजण आता तिथे आजूबाजूची मंडळी जमलेले असतात. ईश्वरीला खूप टेन्शन आलेलं असतं. आता सुप्रिया मनातल्या मनात तिथे नसते खरं तर बोलायला, परंतु जयू म्हणत असते की हे बघ गणपती बाप्पा, सगळी विघ्न दूर घेऊन जा, माझ्या दादाला लवकरात लवकर बरं कर, सगळं व्यवस्थित होऊ दे. आणि मग तेवढ्यातच तिथे गणपतीची आरती करून झाल्यानंतरच गणपतीचा प्रसाद म्हणजे जो आशीर्वाद असतो तो ईश्वरीला मिळणार असतो. अर्णव आता धावत धावत ईश्वरीच्या घरी यायला निघालेला असतो आणि तो येत असताना आता इथे ईश्वरी ही दिव्याचं ताट बाजूला ठेवत असताना आरतीचं, तिथे अर्णव येतो आणि तो ताटाजवळ, आरतीच्या ताटाजवळ हात धरतो आणि आरती घेतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव हा तिथे आरती घेतो आणि त्याचनंतर ईश्वरी म्हणायला लागते की तुमची हिंमतच कशी झाली इथे येण्याची, तुम्ही इथे कशासाठी आलेले आहात. तेव्हा मग तो म्हणतो की मी तुला इथे हे सांगण्यासाठी आलो आहे की तू त्या राकेशबरोबर लग्न करू नकोस. तो राकेश आणि तू त्याच्याबरोबरचं लग्न मोडून टाक, एवढंच सांगायचं तुला. तेव्हा त्यावर तो सांगतो की हे बघ ईश्वरी, मी तुला हे महत्त्वाचंच काहीतरी सांगतोय आणि याच्यामागे काहीतरी कारण आहे, म्हणून मी तुला सांगतोय. तुझं लग्न मी राकेशशी होऊ देणार नाही. ती म्हणते की माझं त्यांच्याशी होणारं लग्न हे विधिलिखित आहे आणि ते कोणीही बदलू शकणार नाही. तेव्हा मग तो म्हणतो की जर हे लग्न विधिलिखित आहे तर हा अर्णवराजे शिर्के हे विधिलिखित मोडून दाखवेल. काही झालं तरी तुझं लग्न मी त्याच्याशी होऊ देणार नाही, असं अर्णव तिला रागानेच बोलतो. आणि तो मोबाईलमधला ईश्वरीसमोरच अंजलीचा आणि राकेशचा फोटो बघत असतो. आता तो फोटो, अंजली आणि राकेशचा फोटो हा ईश्वरी बघेल का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.